हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. चला तर मग आता वाजलेत 6. मिस्टरांना पण ड्युटीला जायचं आहे, तर मी आता त्यांच्या चहा करते. आज जरा मला उठायला लेटच झालं, तर आता टिफिन त्यांचं नंतरच करेल. आता ते चहा घेऊन चालले जातील ड्युटीला आणि टिफिन आमच्या पप्पांकडेच देईल. मी आता त्यांना चहा वगैरे करून घेते आणि मग नंतर टिफिन करेल. तर तुम्ही पुढचा व्हिडिओ पूर्ण बघू शकता. चला तर मग आता माझे मिस्टर पण चहा वगैरे घेऊन गेले ड्युटीला. आमचे बाबा पण आता उठलेत. आमचे बाबा पण आता फ्रेश होत आहेत. आता मी एकीकडे भाजी टाकून देते आणि एकीकडे शेंगदाणे भाजून घेते भाजीसाठी. नंतर मग एकीकडे पोळ्या करून घेईन आणि एकीकडे मग भाजी शिजेल. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नवीन ट्रिक. ते तुम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता.
आज न घासता जादुई पाण्याने चमकवली भांडी। तर चला मैत्रिणींनो, सगळ्या मैत्रिणींना प्रश्न असतो की तांब्याची भांडी घासायला खूप मेहनत लागते आणि घासल्यावर डागही पडतात। तर चला मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी एक नवीन ट्रिक। पाण्यात भांडी बुडवली की भांडी स्वच्छ होतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ स्किप न करता पहा। आज हा व्हिडिओ पाहिल्यावर माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप खुश होणार आहेत। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर तुम्ही बघू शकता मैत्रिणी, हा तांब्या मी जो पाण्यात बुडवलेला भाग आहे तो थोडा चमकतोय आणि वरचा भाग आहे तो थोडा काळपटच आहे। आणि पाण्यातून भांडी बाहेर काढली की लगेचच कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची, जेणेकरून भांड्यांना डाग नाही पडणार। आता तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये छोटा तांब्याचा तांब्या आहे, तर तो किती खराब झालेला आहे। तर त्याला पाण्यात बुडवताच त्याचा कलर कसा चेंज होतो तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघू शकता। तर व्हिडिओ पूर्ण बघा।
चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे जादुई पाणी कसं बनवलं तर इथे मी 3-4 ग्लास पाणी घेतलेलं आहे. पाणी नॉर्मलच आहे. त्या पाण्यामध्ये आपण किचनमध्ये यूज करतो ते साधं मीठ टाकलेलं आहे 1 चमचा. 3 चमचा आपण सिट्रिक ॲसिड टाकतो. सिट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व. हे एकत्र त्याच्यात टाकून द्यायचं पाण्यामध्ये आणि त्याला एकत्र हलवत राहायचं. ते विरघळत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं. त्याच्याने आपले भांडे चांगले निघतात आणि आपले भांडे चमकतातही. आणि हे लिंबू सत्व कोणत्याही दुकानावर अवेलेबल असतं. तर अशा प्रकारे मी हे जादुई पाणी बनवलेलं होतं. त्याच्याने भांडे स्वच्छ निघाले असेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.